झेरोदाचे संस्थापक नितीन कामत यांनी अलीकडेच एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं आणि तो म्हणजे अनलिस्टेड किंवा ग्रे मार्केट वाढणार अनियंत्रित पेन. IPO मार्केट तापत असताना प्री IPO किंवा अनलिस्टेड शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा उन्माद दिवसेंदिवस वाढतोय आणि पण नितीन कामत यांच्या मते हा उन्माद गुंतवणूकदारांना एका धोकादायक दिशेला घेऊन जात आहे. ते काय म्हणतात की अनेक गुंतवणूकदार कोणताही विचार न करता प्री IPO कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात, कारण त्यांच्या मनात एक भ्रम असतो IPO पेक्षा प्री IPO मध्ये जास्त नफा मिळेल. पण या लोभामुळे लोक कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी हेही सांगितलं की काही ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप्स किंवा प्लॅटफॉर्म्सवरती लोकांना आकर्षित करण्यासाठी खोट्या गोष्टी पसरवल्या जातात, त्यामुळे अनेक जण चुकीच्या किमतींना अनलिस्टेड शेअर्स घेतात. अनलिस्टेड मार्केटमध्ये आधीच 100 ते 200% प्रीमियम आकारला जातो, त्यात वेगवेगळे कमिशन जोडलं जातं आणि सर्वात मोठं म्हणजे प्राइसिंग अत्यंत खराब किंवा अपारदर्शक असते आणि मग IPO आल्यानंतर चित्र कम्प्लिटली वेगळं होऊन जातं. नितीन कामत यांनी दिलेली 2 महत्त्वाची उदाहरणं आहेत. एक तर NSDL IPO. अनलिस्टेड मार्केटमध्ये त्याची प्राईस होती ₹1025 आणि जेव्हा ॲक्च्युअलमध्ये लिस्ट झाला त्याची प्राईस होती ₹800. त्यानंतर त्यांनी दुसरं उदाहरण असं दिलं की टाटा कॅपिटल IPO, जो की आजवरचा सर्वात मोठा IPO मानला जातो. त्याची अनलिस्टेड मार्केटमध्ये प्राईस होती ₹735 आणि जेव्हा ॲक्च्युअलमध्ये तो लिस्ट झाला तेव्हा त्याची प्राईस होती ₹326, म्हणजे जवळजवळ 55% कमीने तो लिस्ट झालेला होता. आणि आजही जर टाटा कॅपिटल पाहिलं तर लिस्टिंग प्राईसच्या आसपासच ट्रेड करतोय. अनलिस्टेड मार्केट म्हणजे एक शॉर्टकट नाही, तर चुकीच्या दिशेने येणारा रस्ता आहे. नफा मिळू शकतो पण किंमत नेहमीच जास्त मोजावी लागेल.